आज प्रत्येक आईला त्यांच्या मुलांच्या तब्येतीची काळजी सतावत असते। मग वातावरणात झालेला बदल असो किंवा खाण्यापिण्यात झालेला बदल असो, त्याच्यामुळे ह्या मुलांच्या तब्येतीत काहीतरी बिघाड होतो। मग अशा वेळेस आईला समजत नाही की नेमकं काय काय केलं पाहिजे। मग डॉक्टरांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा असतो आणि घरगुती उपाय देखील तितकेच महत्त्वाचे असतात। आणि अशाच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत बालरोग तज्ञ गीतांजली शाह यांच्याकडून। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर, 1 ते 6 वयोगटातली जी मुलं असतात ती वारंवार आजारी पडतात। मग सर्दी असो, खोकला असो, ताप असो, उलट्या असो, जुलाब असो, असे वेगवेगळे आजार त्यांना वारंवार होत असतात। मग आई अशा वेळेस चिंतेत असते। मग नेमकं काय केलं पाहिजे? काही घरगुती उपाय आहेत का? मग रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव या मुलांमध्ये जास्त पाहायला मिळतो का? पहिल्या वर्षी कसं असतं की स्तनपान चालू असतं मातेचं आणि मातेच्या दुधामधून बाळाला खूप अँटीबॉडीज मिळत असतात। ओके, हळूहळू बाळ स्वतःचे अँटीबॉडीज तयार करत असतं। तर 6 मंथ्स प्लस मुलांना दात पण येत असतात आणि बरेच हवेतल्या जे प्रदूषण असतात त्याला ते एक्सपोज होत असतात। तर अशा वेळी प्रत्येक गोष्टीला ते रिॲक्ट करतात आणि ते रिॲक्ट करतात म्हणून त्यांच्या शरीरात काय काय बदल होतात। खरं तर हे बारीक सारीक जे आजारपण असतात ते चांगले असतात। कॉफ, कोल्ड, मध्ये मध्ये खोकला होणं, मध्ये मध्ये ताप येणे, मध्ये मध्ये थोडेसे जुलाब होणे, हे सगळे नॉर्मल असतात। कारण जेव्हा ह्यांना आजारपण होतात तेव्हा त्यांच्या जे अँटीबॉडीज येतात ते त्यांना नंतर मदत करतात। मुलांमध्ये एक लिम्फोइड टिश्यू म्हणून असतो, त्याची डेव्हलपमेंट या वयात होत असते आणि मग नंतर तो कमी होत असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांची इम्युनिटी असते त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो। तर थोडेफार इलनेसेस ह्या वयात होणं नॉर्मल आहे, त्याच्यामुळे फार आईनी काळजी करायला नको। डॉक्टर, सीझननुसार मुलांची तब्येत कुठेतरी बिघडते। मग आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात नेमके कोणते आजार उद्भवू शकतात आणि पावसाळ्यातला नेमका आहार ह्या मुलांचा कसा असला पाहिजे? पावसाळ्यात मेन आजार म्हणजे लूज मोशन्स आणि वॉमिटिंग जे मुलांना होतं। बरोबर। उलट्या जुलाबमुळे मुलांना डिहायड्रेशन होतं आणि हे कॉन्टॅमिनेटेड जे पाणी असतं, पाण्यामध्ये ई कोलायचे बॅक्टेरिया कुठून तरी शिरू शकतात आणि म्हणून हा प्रॉब्लेम होतो मुलांना। तर एक तर उकळलेलं पाणी सगळ्यांनीच घ्यावं, म्हणजे सुरुवातीला कसं 2 वर्षाच्या मुलापर्यंतच देतात, पण तसं नको। इनफॅक्ट घरातल्या पण सगळ्या लोकांनी उकळलेलं पाणी घेतलं तर उत्तम। त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स होतात की मच्छर खूप असतात या सीझनमध्ये, त्याच्यामुळे मलेरिया, डेंग्यू किंवा कॉन्टॅमिनेटेड युरिन असेल रस्त्यावर रॅट्सची, त्याच्यानंतर एक लेप्टोस्पायरोसिस म्हणून एक डिझीज होऊ शकतो। तर हे काही थोडेसे सिरियस आजार होऊ शकतात आणि काही नॉर्मल सर्दी, खोकला, ताप हे आजार असू शकतात। तर हे तर सगळ्या मुलांना होणारच आहे, शाळा सुरू झालेली असते, इतर खाणं होत असतं। तर आईवडिलांनी ह्यावेळी खूप काळजी घ्यावी। एक तर पाण्यापासून सुरुवात करायची। पाणी उकळताना पण त्याच्यात सोनं, चांदी आणि तांब्याच्या नाण्या घेऊन उकळलं तर त्याच्यात मुलांना धातुक्षार मिळतो, ते त्यांचे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते। जे पूर्ण आहार असतो तो आहार अगदी हलका आणि इझी टू डायजेस्ट, म्हणजे पचायला सोपा असा पाहिजे। तर ह्या सीझनमध्ये सुंठ, हळद आणि ज्येष्ठमध हे अतिशय महत्त्वाचे असतात। म्हणजे आपण आजार झाल्यावर तर आमचे ॲलोपॅथीची औषधं आपण देतच आहोत, पण रोज रात्री झोपताना दुधात ज्येष्ठमध, हळद आणि सुंठ घालून उकळायचं, गॅसवरनं खाली काढल्यावरच त्याच्यात 1 चमचा तूप घातलं आणि मग ते गरम गरम किंवा कोमटसुद्धा बाळाने घेतलं तर त्याच्या घशाला त्याला खूप फायदा होईल त्याच्यामुळे। जर थोडी मोठी मुलं असतील 6-7 वर्षाच्या वर, ज्यांना गुळण्या करायला येत असतील, तर मग त्यांनी वॉर्म वॉटरच्या गागल्स म्हणजे एक मिठाचं पाणी घालून जर गुळण्या केल्या तर त्यांना त्याचा खूप फायदा होत असेल। आणि नाकाचे जे बाहेरचे हा जो भाग आहे तो त्यांनी वॉर्म सॉल्टी वॉटरनी धुवायचा, म्हणजे नॉस्ट्रल्स हे तुम्ही जर धुतले नाकपुड्या तर ते जे तुम्हाला जे रोगप्रतिकारक शक्ती जी असते आतली ती थोडी तुम्ही प्रिझर्व करू शकता। नाही तर नाक हा पहिला सोल्जर असतो, हा सोल्जर वीक असेल तर सगळे श्वसनाचे ऑर्गॅनिझम्स तिकडनं आत जातात आणि म्हणून मुलांना त्रास होतो। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या दिनचर्यामध्ये जे त्यांनी फॉलो करायला पाहिजे। पुदिनाचा रस त्यांना द्यायला पाहिजे, आहारात पुदिना जास्त ठेवायला पाहिजे, लसूण, त्याच्यानंतर गरम गरम वस्तू जास्त त्याला द्यायला पाहिजे। पावसाळ्यात तर खूपच पचनशक्ती मुलांचीच नाही अडल्टची पण कमी होते, म्हणून तुम्ही सगळे धर्म बघितले तर सगळ्या धर्मांमध्ये पावसाळ्यात फास्टिंग सांगितलेलं आहे। सगळ्यांचे उपवास असतात पावसाळ्यात, कारण हे सीझन कठीण असतं। अशावेळी मुलांना बटाटा, चीज हे जे पचायला जड पदार्थ आहेत आणि सध्या जंक फूड पण मुलं खूप घेतात, हे खूप त्यांना कमी द्यावे आणि त्यांना एक डायजेस्टिव्ह काढा द्यायचा, पाचक काढा द्यायचा। 1 ग्लास पाण्यामध्ये थोडं सेंदव नमक, ब्लॅक सॉल्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर जिरे, धने, थोडंसं हिंग, थोडंसं ज्येष्ठमध, खडीसाखर हे उकळून घ्यायचं आणि मग ते थोडंसं गार झाल्यावर थोडं थोडं 2-2 चमचे असं मुलांना द्यायचं। ते दिलं तर ह्या गोष्टींनी त्यांची प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि जे गॅस होतात मुलांना, एस्पेशली फाऊल स्मेलिंग जर गॅस असेल मुलांना तर त्यांना जेवताना पाणी देऊ नये आणि हा जेवणानंतर एक 15-20 मिनिटांनी हा काढा द्यावा, त्यांनी त्यांना खूप फायदा होईल। नुसतं ओवा जर मूल खात असेल थोडं कोमट करून तर त्याला चावून चावून ओवा खायला द्यावा, नाहीतर मग या काढ्यामध्ये ओवा पण आपण घालू शकतो। आहार हा सीझनप्रमाणेच असतो
आणि पावसाळ्यात आपण वातकारी पदार्थ अवॉइड करायला पाहिजे, जसं बटाटा आहे, वटाणे आहेत, राजमा आहेत. ह्या गोष्टी पचायला खूप जड असतात, तर पावसाळ्यात ह्या गोष्टी कमीच खाल्ल्या पाहिजे. जर तुम्ही बर्थडे पार्टीजला गेला असाल तर केकचं जे आयसिंग असतं ते पचायला जड असतो, त्यांनी जुलाब होऊ शकतं. तर मुलाला अगदी केक खायचाच असेल तर खालचा जो स्पॉन्जी भाग असतो तो खाल्लेला बरा वरच्या ह्याच्यापेक्षा. असंच जर कुठले डेझर्ट्स असतील तर ज्या गोष्टी शिजवल्या जातात पावसाळ्यात, म्हणजे आता 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. खीर आहे, एक राईसची खीर असेल किंवा सेव्याची खीर असेल आणि दुसरं काहीतरी काजू कतली असेल, तर मुलांनी मग ती राईसची खीर किंवा सेव्याची खीर खायची, कारण त्याच्यात दूध उकळलं गेलं असतं चांगलं आणि खवा मावा वापरून जी काजू कतली किंवा मिठाई केली जाते ती उकळलेली नसते. त्याच्यामुळे तिथे पण तुम्हाला तिची जागरूकता ठेवायला पाहिजे. असंच बाकीच्या सीझन्समध्ये पण प्रत्येक ठिकाणी विचार करायला पाहिजे. जेव्हा मुलांना जुलाब होतात तेव्हा त्यांचा आहार अतिशय महत्त्वाचा असतो, कारण तुम्ही जे खाता त्याच्यावरच पुढचं सगळं त्यांचे औषधोपचार डिपेंडेंट असतात. ह्या मुलांना आधी लगेच दूध बंद करायचं असतं, म्हणजे आईचं दूध चालू असेल तर स्तनपान चालू ठेवू शकता, पण वरचं दूध जे असतं ते लगेच बंद करायचं असतं. आणि त्या दुधाच्या व्यतिरिक्त इतर काही दूध मिळतात, म्हणजे ज्याला लॅक्टोज फ्री दूध आम्ही म्हणतो, तर ते दूध ते मुलांना देऊ शकतात. अशावेळी मुलांनी जास्त प्रमाणात ॲपल आणि डाळिंब खायला पाहिजे. ॲपल आणि डाळिंब खाल्ल्यामुळे किंवा ॲपल आणि डाळिंबचा ज्यूस घेतल्यामुळे जे स्टूल बाइंडिंग प्रॉपर्टी असतात त्याच्यामुळे स्टूल जरा कमी होऊ शकतं आणि तो प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. अशावेळी त्यांनी संत्रं, मोसंबी, पपया, आंबा हा खायला नको. त्याच्यानंतर अरारूटची कांजी उत्तम असते. ते अरारूटची पावडर घेऊन पाण्यात मिक्स करून थोडी पिठी साखर त्याच्यात घालून एक कांजी बनवायची असते आणि ती मुलाला गरम गरम दिली तर स्टूल घट्ट होऊ शकते. साबुदाण्याची कांजी ह्याचा पण खूप फायदा होतो. साबुदाण्याची खीर तुम्ही बनवू शकता, पण पाण्यात खीर बनवायची, दुधात नाही. तर ह्या 2 गोष्टींनी आणि दूध बंद केलं तर ह्या मुलांचे जे जुलाब असतात ते हळूहळू कमी होत असतात. रोटाव्हायरल डायरिया खूप कॉमन होत असतो आणि सध्या रोटाव्हायरसची लस, म्हणजे आपण तोंडात जो रोटाव्हायरसचं वॅक्सिन देतो त्यांनी हा प्रमाण खूप कमी झालेला आहे. तरी पण आईवडिलांना वाटलं की दात येत आहेत, इतर काही जे काही कारण असेल, मूल सगळं तोंडात घालतं त्यामुळे जुलाब होत असतील, तर थोडं खसखस भाजून घ्यायचं. खसखस भाजल्यावर त्याची जी पावडर असते त्याच्यात थोडी पिठी साखर घालायची, ओके, आणि त्याचं चाटण करून मुलांना जिभेवर द्यायचं असतं. तर जुलाबात ह्या सगळ्या गोष्टींमुळे जुलाब कमी होण्यात खूप फायदा आहे. 1-2-3 दिवस तर सगळे जुलाब राहतच असतात. अशावेळी मुलांना डिहायड्रेशन होऊ नये म्हणून घरच्या घरी ORS पण तुम्ही तयार करू शकता. 1 ग्लास पाणी घ्यायचं, उकळलेलं पाणी, त्याच्यात 1 चमच साखर आणि थोडंसं चिमूटभर मीठ आणि 1-2 थेंब लिंबू घालू शकता टेस्टसाठी. आणि हे जे ORSचं पाणी असतं हे सारखं त्याला देत राहिलं तर त्याच्यात शरीरात डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो. आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे मुलांच्या किरकोळ आजाराची पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गीतांजली शहा. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर गीतांजली, अर्थातच आपण बघतो की पावसाळ्यात बदले आजार तर बघितले आपण, पण उन्हाळ्यातही आजार उद्भवण्याचे चान्सेस वाढतात, कारण की उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असते, मुलं सतत घराबाहेर खेळत असतात, त्याचबरोबर आंब्यांचा सीझन असतो. तर अशा वेळेस ह्या मुलांची नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे, मुलांमध्ये आहाराचा कोणता समावेश याच्यामध्ये केला पाहिजे? उन्हाळ्यात मुलांना उष्णता खूप होत असते. एक तर असं पण मुलांची थोडी उष्ण प्रकृती असते, त्यांचे डोकं, त्यांचे हातपाय असे गरमच असतात. त्याच्यामुळे ह्या उष्णतेमुळे त्यांना शरीरावर, डोक्यावर खासकर खूप फोड येत असतात, उबाळू ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर डोळ्याला जळजळ होत असते, लघवी कमी होत असते किंवा लघवी करताना त्यांना त्रास होत असतो, घाम येत असतो. ह्या सगळ्या उन्हाळ्याच्यामुळे किंवा उष्णतेमुळे हे प्रॉब्लेम्स मुलांना होत असतात. तर अशावेळी पेरेंट्सना माहीत असतं पण मुलं ऐकत नसतात की त्यांना खूप नारळाचं पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत आणि धने जिऱ्याचं पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. धने जिऱ्यांमुळे शरीरातली उष्णता खूप कमी होते. रोज एखादा चमचा गुलकंद मुलांना दिलं तर गुलकंदमुळे उष्णता कमी व्हायचे चान्सेस असतात. तर खस आणि गुलाबामध्ये शरीरातली हीट कमी करायला गोष्टी असतात. तर ह्या 2 गोष्टी त्यांनी नक्की द्यायला हरकत नाही. जे मुलांचे डोळे, तळवे खूप गरम असतात तर काशाच्या वाटीला थोडं गाईचं साजूक तूप लावायचं आणि त्यांचे तळवे त्या साजूक तुपाने ते पुसू शकतात. डोळ्याला सुद्धा कोमट पाणी किंवा थोडंसं गार पाण्यामध्ये निरसं दूध घालायचं आणि त्याच्यात कापसाचे बोळे घालायचे आणि मग ते बोळे डोळ्यावर ठेवायचे. त्याच्यामुळे मग डोळ्यातली हीट कमी होते निरसा दुधाने आणि तळव्यांची हीट काशाच्या वाटेने तूप लावल्यामुळे कमी होते. मग मुलांना आंबे द्यावेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की कुठेतरी आंब्यांमध्ये हीट जास्त प्रमाणात बघायला मिळते. तर मग त्याबद्दल काय सांगाल? आंबे तर मुलं खाणारच, आपण त्यांना किती सांगितलं तरी. आणि ह्या 3 सीझनमध्ये एक तर पालकांनी बघायचं की त्यांना जर सोर्स आंब्याचा चांगला मिळत असेल, डायरेक्ट कोणाकडच्या फार्ममधून त्यांना आंबे मिळत असतील तर ते त्यांनी नक्की घ्यावे, कारण कृत्रिम पिकवलेले असतात, त्याच्यात बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात, ते मुलांसाठी तरी चांगले नसतात. एस्पेशली लहान बाळाला तुम्ही जर सुरू करत असाल, 8-10 महिन्याचा मुलं आहे, तुम्ही त्यांना आमरस देत असाल तर तो आंबा रात्रभर कोमट पाण्यात भिजवायचा,
त्या पाण्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घालायचं. तर तो रात्रभर त्याच्यात राहतो. मिठामुळे त्याची थोडी रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे त्याच्यातले जे इन्फेक्शन असतं ते आपण कमी करू शकतो. आणि नंतर जेव्हा आपण आंब्याचा ज्यूस काढतो त्याच्यावर थोडं तूप द्यायचं. तर आंब्याने जी शरीरात उष्णता होते ती तुपाने कमी होऊ शकते. ओके, तर आमरस जरी दिलं बाळाला तर आमरस दिल्या थोडंसं तूप दिलं तर त्याचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. हे झालं उन्हाळ्यातल्या आहाराविषयी आणि एकूणच आजारपणाविषयी. मात्र हिवाळ्यातही अनेक आजार उद्भवण्याचे चान्सेस असतात, कारण की खास करून कोरडी हवा झालेली असते, अनेक ठिकाणी थंडी असते. मग अशा वेळेस मुलांची नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे, मुलांना आहारामध्ये काय दिलं पाहिजे, काय दिलं नाही पाहिजे, ह्याबद्दल काय सांगाल? हिवाळा कमी जास्त असला तरी मुलांना त्याचे त्रास होतच असतो. ओठ फाटतात, त्यांचे पायाला तळपायाला भेगा येतात, इतर काही त्यांना श्वसनाचे त्रास खूप होत असतात कफामुळे. तर अशा वेळी त्यांना ओठाला रोज साजूक तूप म्हणजे गाईचं साजूक तूप सकाळ संध्याकाळ त्यांनी लावायचं, म्हणजे ओठ फाटायच्या आधीच. एरवी आपण करत नाही आणि नंतर झाल्यावर मग कृत्रिम काहीतरी आपण लावत असतो. तर त्या गोष्टींनी हा प्रमाण खूप कमी होईल. त्याच्यामुळे शरीरात वृक्षता किंवा उष्णता खूप होत असते. त्या अंघोळीचा जो पाण्याचा साबण आहे तो नक्की त्यांनी चेंज करावा हिवाळ्यासाठी. मॉइश्चरायझिंग सोप्स बाळांचे मिळतात ते त्यांनी नक्की वापरावे. म्हणून मग स्किनवर ह्याचा जो उष्णतेचा प्रमाण असतो किंवा जो ड्रायनेस वृक्षतेचं प्रमाण असतो तो कमी होईल. अशा वेळी अंघोळीच्या पाण्यात थोडे 2 चमचे ग्लिसरीन जरी घातले तरी शरीरावर ग्लिसरीनचं कोटिंग असतं आणि त्वचा मग चांगली राहते त्याच्यामुळे. असंच मूल जर खूप थंडीत जाणार असेल तर थोडी वेखंडाची पावडर, मग इथे तुम्ही घशाला पण चेस्टला पण थोडं डोक्यावर पण तुम्ही वेखंड लावू शकता. म्हणजे एरवी पावसाळ्यात आम्ही फक्त छातीला थोडीशी लावायला सांगतो, पण हिवाळ्यात तर तुम्ही सगळीकडे थोडी थोडी वेखंड लावू शकता, जेणेकरून बाहेरचं जी कोल्डनेस आहे ते बाळाला छातीत जाणार नाही. आणि खूप दम्याचे प्रकार, खूप कफाचे प्रकार हे हिवाळ्यात होत असतात. तर हिवाळ्यात जिथे जिथे कण आहेत आणि जिथे जिथे स्ट्रॉंग वास आहेत ते मुलांना तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. ह्याला आम्ही ट्रिगर्स म्हणतो. म्हणजे अस्थमापासून साध्या सर्दी खोकल्याला ह्या गोष्टी ट्रिगर होतात. जर मूल चॉकने खेळत असेल तर ती चॉकची पावडर, तुम्ही त्याला पावडर लावत असाल चेहऱ्याला हातापायाला तर ती पावडर. त्याच्यानंतर मूल बाहेर तुमच्या घराबाहेर जर कबुतरांचे अंडी असतील, त्यांचे नेस्ट्स असतील तर त्याचे जो प्रॉब्लेम हवेत ज्यांचे कण राहतात ते, घरात तुम्ही एअर फ्रेशनर, रूम फ्रेशनर, डिओड्स वापरत असाल तर ते सुद्धा मुलांना त्या वासाने श्वसनाचे त्रास हिवाळ्यात जास्त होऊ शकतात. इम्युनिटीचे काढे तुम्ही रोज त्यांना देऊ शकता. 1-2 ग्लास पाणी जर घेतलं त्याच्यात नीमची पानं घालून उकळणं अतिशय चांगलं असतं. मुलांना त्याची कडू टेस्ट आवडत नाही म्हणून तुम्ही त्याच्यात ज्येष्ठ मध, थोडी खडीसाखर घालू शकता. ह्या सीझनमध्ये थोडं मिरी, थोडं दालचिनी, थोडी लवंग ह्या काढ्यात तुम्ही उकळली तर त्याचा खूप फायदा होतो. अडुसारची पानं त्याच्यात तुम्ही घालू शकता आणि तुळशीची पानं, हे सगळे घालून एक काढा गॅसवर केला आणि तो थोडा गार करून मग मुलांना 7-8 चमचे जरी दिले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. या वेगवेगळ्या सीझनमधल्या आहारांविषयी आणि आजारप्रणांविषयी तुम्ही सांगितलं, मात्र अनुवंशिक आजाराचं प्रमाणही वाढलेलं पाहायला मिळतं. हे अनुवंशिक आजार नेमके कुठले असू शकतात आणि पालकांनी आतापासूनच त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आज आपण स्मार्ट किड्समध्ये जाणून घेतोय ते सीझनमधल्या आजारांविषयी आणि एकूणच उपचारांविषयी, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात बालरोगतज्ञ डॉक्टर गीतांजली शाह. आता मी जाणून घेणार आहे ते अनुवंशिक आजारांबद्दल. डॉक्टर, अनुवंशिक आजारही आज खूप प्रमाणात बळावलेले दिसतात. मग अशा वेळेस पालकांनी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे, पालकांनी कुठल्या दृष्टिकोनातून मुलांचा आहार बघितला पाहिजे? चांगला प्रश्न विचारला असतो, कारण प्रत्येक घरात एवढं जंक फूड खाल्लं जातं आणि ओपीडीमध्ये सुद्धा आम्हाला पेशंट्सना हेच सांगावं लागतं की मूल एवढंच आहे, त्याचं वजन एवढं खूप जास्त आहे, त्याचं एक बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. का वजनावर एवढा भर दिला जातो? कारण पुढचे सगळे आजार पण हे वजनावर डिपेंडेंट असतात. कोलेस्ट्रॉल जास्त असणे, हृदयाचे विकार असणे, डायबिटीज असणे. तर लहान वयापासून मुलांना साखर, मैदा आणि तेल ह्या 3 गोष्टी अतिशय कमी द्याव्या. आपल्याकडे तळलेले पदार्थ खूप असतात, त्याच्यामुळे जरी तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल तरी थोडेसे किचन रोल्समध्ये त्यांना दाबून, जे तेल अगदी बाहेर येत असतं ते प्रत्येक तेलाच्या थेंबात कॅलरीज असतात, ते आपल्याला त्याचं खूप काळजी घ्यावी लागेल. आणि मुलांना सॅच्युरेटेड फॅट्स पण त्याचा प्रॉब्लेम होत असतो. तर ज्याच्यात खूप कमी सॅच्युरेटेड फॅट्स आहेत, म्हणजे थोडा ऑलिव्ह ऑइल असेल किंवा तिळाचं तेल, म्हणजे हिवाळ्यात तुम्ही तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता. त्या ह्या गोष्टींमध्ये हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. ऑल्सो मुलांना जर तुम्ही रेग्युलरली मसाज केला तर सगळं रक्तभिसरण वाढू शकतं. तर ह्याच तेलाने, तिळाच्या तेलाने, ऑलिव्ह तेलाने तुम्ही त्यांना मसाज दिला तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढेल आणि पुढे येणारे जे आजारपण आहेत त्याच्या जे आपल्याला आपले पचन संस्था, श्वसन संस्था, हृदयाची संस्था जी स्ट्रॉंग करायची आहे ती संस्था आपण मसाजद्वारे स्ट्रॉंग करू शकतो.
डॉक्टर, एकूणच अनुवंशिक आजार होऊ नये आपल्या मुलांना ह्यासाठी तुम्ही मार्गदर्शन तर केलंच, मात्र ओबेसिटीचं प्रमाणही आजकाल मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बघायला मिळतं। मग ह्याचं नेमकं काय कारण असू शकतं आणि पालकांनी ह्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? ओबेसिटी आपण ज्या गोष्टी जिथे ऑप्शन्स आहेत तिथे त्यांनी ते चांगले ऑप्शन्स घ्यायला पाहिजे। जसं मूल समजा लग्नात गेलं, तिथे पुरी पण आहे आणि रोटी पण आहे, तर त्या मुलांनी रोटी घेतली पाहिजे। तर प्रत्येक ठिकाणी पेरेंट्सनी विचार करायला पाहिजे की आपण हे खायलाच पाहिजे का, आणि खायचं असेल तर मग जिथे आपल्याला तेल जास्त दिसतं तो प्रमाण कमी व्हायला पाहिजे। मुलं जे रात्री लेट खातात आणि लगेच झोपतात, ह्याच्यामुळे पण ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत आहे। कारण क्लासला जातात, ट्युशनला जातात, उशिरा घरी येतात, खातात आणि झोपतात। तर खाल्ल्यानंतर 1 तास तरी मुलांनी झोपायला नको। एस्पेशली जे रात्रीचं जेवण असतात, रात्रीचं जेवण थोडं लवकर घेतलं, सकाळचं थोडं लवकर घेतलं आणि नंतर मूल थोडं ॲक्टिव्ह राहिलं तर हा ओबेसिटीचा त्रास त्यांना खूप कमी होईल। किंबहुना तुम्ही जेवण चांगलं चावून खाल्लं, म्हणजे आपण म्हणतो पूर्वीचे लोक की 32 वेळा एक घास तुम्ही खायला पाहिजे, तसं जर तुम्ही खाल्लं तर सलायवारी ॲमायलेज म्हणून एक घटक असतं तोंडात, त्या ॲमायलेजनी स्टार्चचं बरंचसं डायजेशन होतं आणि मग हे थोडं सेमी डायजेस्टेड फूड खाली जातं आणि मग ह्याचा जास्त प्रमाण लिव्हरला जात नाही, ते कोलेस्ट्रॉल जास्त कन्वर्ट होत नाही। तर तुम्ही खूप घाईघाईने खातलं आणि पाणी प्यायला त्याच्यावर आणि लगेच झोपला तर मग ओबेसिटीचा त्रास मुलांना खूप होऊ शकतो। तर ही काळजी पेरेंट्सनी नक्की घ्यायला पाहिजे। डॉक्टर, आजकाल बघितलं तर पार्टीजचं प्रमाण म्हणजे बर्थडे पार्टीचं जे प्रमाण आहे ते वाढलंय आणि अर्थातच या पार्टीजला गेल्यावरती मुलं जे हवं ते खातात, मात्र नेमकं काय खाल्लं गेलं पाहिजे त्या पार्टीजमध्ये, त्याविषयी काय मार्गदर्शन करा? पेरेंट्सने जागृत राहायला पाहिजे की आता मूल पार्टीला जात आहे तर थोडंसं त्यांनी विचार करायला पाहिजे, जी गोष्ट 100 डिग्री सी पर्यंत उकळलेली जाती आहे ती गोष्ट बाळाच्या शरीरासाठी चांगली असते किंवा सेफ असते। म्हणजे चांगलीच अशी नाही, पण त्यात जे ऑप्शन आहे म्हणजे रॉ आणि कुक ह्याच्यामध्ये जे ऑप्शन आहे ते सारखं पेरेंट्सने जागरूकतापूर्वक बघायला पाहिजे। म्हणजे समजा आता 2 ऑप्शन असतील बर्थडे पार्टीला, एक पिझ्झा असेल आणि एक सँडविच असेल। पिझ्झा चांगला असेल मी म्हणत नाही आहे, मुळीच नाही, पण समजा ऑप्शनच नसेल तर पेरेंट्सनी सँडविच खाल्लं तर ते सँडविच कच्चं आहे, काकडी टमॅटो ह्या गोष्टी शिजलेल्या नाहीत, आणि पिझ्झा खाल्ला तो ॲटलीस्ट शिजलेला आहे, 100 डिग्री सीला तो ओव्हनमध्ये शिजलेला आहे, तर त्याच्याने जो इकोलाय, लिस्टेरियोसिस, एच पायलोरी म्हणून काही ज्या ऑर्गॅनिझम्स असतात, शिगेला, हे ज्या गोष्टी असतात या ऑर्गॅनिझम्स तरी त्रास त्याचा कमी होतो। तर जिथे ऑप्शन आहे तिथे शिजलेलं अन्न खावं। तर सगळीकडे त्यांनीच विचार केला की हे 100 डिग्री सीला शिजवलं गेलंय की नाही, तर मग ऑप्शन सांग। पण हे वन्स इन अ वाईल ठीक, वन्स इन अ वाईलच नाही तर एरवी नाही। जिथे रॉ गोष्टी असतात, आता लग्नांमध्ये सलाड्स असतात, आपल्याला वाटतं की हे नाही खायचं, आपण सलाड्स खायला पाहिजे, तिथे पण जागरूकतापूर्वक राहा। ज्या गोष्टींमध्ये आपण साल काढतो ती फळं मुलांना द्यायची, ज्याच्यात साल काढली नाही जात ती फळं नाही द्यायची सलाड्समध्ये, किंवा असे रॉ फ्रूट जे असतात, उदाहरणार्थ ॲपल आणि पेअर आहे ते सालीसकट असतात, ते मुलांना नाही द्यायचं। पण तिथे डाळिंब समजा असेल किंवा अननस असेल तर त्याची साल काढलेली आहे, तर अशा वेळी लग्नांमध्ये हे फळं द्यायची। आणि ॲपल आणि पेअर ज्याची साल आहे लग्नांमध्ये, घरी तर तुम्ही देऊ शकता ते उत्तम, ते नाही देऊ शकता। डॉक्टर, तुम्ही या वेगवेगळ्या सीझनमध्ये काय काय आहार घेतला पाहिजे, त्याचबरोबर कोणते आजार होऊ शकतात आणि त्यासाठी स्वतः आपण प्रिकॉशन कशी घेतली पाहिजे, याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। स्मार्ट किड्स ह्या खास कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।